वटपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त गुग्गुस येथील गांधी चौक वार्ड क्रमांक 2 तसेच सुभाषनगर हनुमान मंदिर परिसरात विवाहित महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत केले। हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महिलांकडून वडाच्या वृक्षाला पवित्र दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालण्यात येते। यावेळी सावित्री सत्यवान यांच्या आदर्श दाम्पत्य जीवनाचे स्मरण करण्यात आले। यावेळी उपस्थित महिलांनी भारतीय संस्कृतीचे जतन, कौटुंबिक ऐक्य, परस्पर विश्वास आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प व्यक्त केलाय। परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। वटपौर्णिमेचा सण आहे हा सुवासिनीचा सण आहे। सावित्रीने तिच्या पतीसाठी हे व्रत केलेलं आहे म्हणून याचं महत्त्व स्त्रियांसाठी आणि सुवासिनीसाठी अधिक महत्त्वाचं आहे। वडाची पूजा करून त्याला 7 फेरे मारून आपल्या पतीच्या आयुष्याची, दीर्घायुष्याची प्रार्थना ही वडाच्या झाडासारखंच आपल्या पतीचं आयुष्य दीर्घ हो हीच प्रार्थना करत असतात महिला समाज।